मातृत्वाची जबाबदारी मोठी आणि देशसेवेचं कर्तव्यही तितकंच महत्वाचं. देशसेवा करायची की मातृत्व जपायचं हे तसं आव्हानात्मक. याच प्रसंगाला सामोरं जावं लागतं कोल्हापूरच्या एका रणरागिणीला. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव गावची वर्षा पाटील ही BSF मध्ये कार्यरत आहे. वर्षा पाटील हिने आपल्या बाळाला 10 महिन्यापूर्वी जन्म दिला. बालसंगोपनानंतर रजा संपल्यानंतर पाटील यांनी मंगळवारी देशसेवेसाठी जावे लागले. देशसेवेसाठी अवघ्या 10 महिन्याच्या मुलाला सोडून जात असताना आईची मोठी घालमेल झाली. मात्र देशसेवा करायचीच ही जिद्द मनात ठेवूनच आणि बाळावर देशसेवेच्या संस्काराची बीजे रुजली पाहिजेत या दृष्टीने त्यांनी कायमच विचार केला आणि म्हणूनच बाळाचे नावही त्यांनी दक्ष असं ठेवलं. 10 महिन्यानंतर आपणाला देशसेवेसाठी रुजू व्हायचं ही भावना मनात ठेवूनच दक्ष याला आधीपासूनच आईपासून लांब राहण्याची सवयीची पूर्वतयारी वर्षा पाटील यांनी केली. मंगळवारी देशसेवेसाठी तर रुजू होत असताना आईचं आईपण मनाला घालमेल करत होतं. पण देशसेवा त्यांच्या डोळ्यासमोर उभी होती. शेवटी 10 महिन्याच्या बाळाला घरात ठेवून मंगळवारी देशसेवेसाठी वर्षा पाटील रवाना झाल्या. देशसेवेसाठी जात असताना वर्षा पाटील यांचा मात्र बांध फुटला. चिमुकल्याला सोडून जात असताना मनाची घालमेल झाली. मात्र आईपण आणि देशसेवा हे पेच त्यांच्या समोर कायम राहील. मात्र पती आणि घरच्यांच्या इवल्याशान दक्षने मात्र आईला हसत हसत निरोप दिला. यावेळी घरच्यांनाही अश्रू अनावर झाले. वर्षा पाटील यांचाही अश्रूचा पाठ वाहिला. देशसेवेसाठी रुजू होणाऱ्या वर्षा पाटील यांच्या जिद्दीला खरंच सलाम.